ब्रेकिंग न्यूज. सुरतजवळ भीषण अपघात. महाराष्ट्र बस आणि टँकरच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू. बस जळून खाक. गुजरातमधील सुरत जिल्ह्यात बारडोलीजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात किमान 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस आणि टँकर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेनंतर बसने पेट घेतल्याने हा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार बारडोली परिसरातून जात असताना बस आणि टँकर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की काही क्षणातच बसला आग लागली आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत बस मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली होती. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आणि भीती व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वेग, चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून अपघाताबाबत सखोल चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य सुरू असून मृतांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुरत बारडोली महामार्गावरील या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.